मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंबंधी एक महत्त्वाची अपडेट आहे आणि ही अपडेट स्वतः महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। तर बघूया नेमकी ही अपडेट काय आहे। त्यापूर्वी तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। शासकीय योजनेसंबंधीतील अपडेट आपण या चॅनलवरती देत असतो। तर इथे तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिलांना हा लाभ दिला जाणार आहे। म्हणजे तुम्ही जर पात्र झाला असणार तर तुम्हाला या संबंधीचा लाभ नक्की मिळणार आहे। आणखीन तुम्हाला जर पैसे मिळले नसतील तर नेमके ते कधी मिळणार आहेत ते आपण पाहूया। 31 जुलै नंतरच्या अर्जांची प्रक्रिया सुरू, पात्र महिलांना लवकरच लाभ मिळेल। महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सातत्याने सुरू आहे। ज्या महिलांनी 31 जुलै पर्यंत अर्ज केला आहे त्या पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे। मात्र 31 जुलै नंतरच्या अर्जांची पडताळणी सुरू असून या महिलांना लवकरच लाभ मिळणार असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली। त्यावेळी त्या म्हणाल्या की ज्या महिलांनी 31 जुलै नंतर अर्ज केला आहे त्या अर्जांची पडताळणी जिल्हा स्तरावर सुरू आहे। जिल्हा स्तरावरील प्रशासकीय मान्यता होऊन पात्र महिलांचा डेटा विभागाकडे येतो आणि त्यानंतर ही यादी लाभ देण्यासाठी बँकेकडे पाठवली जाते। म्हणजे इथे तुम्ही बघू शकता जर तुम्ही 31 जुलै नंतर अर्ज केला आहे तर त्या अर्जांची आता जिल्हा स्तरावर पडताळणी सुरू आहे। ते झाल्यानंतर हे प्रशासकीय डेटा जाणार आहे आणि त्यानंतर त्याची यादी ही बँकेकडे पाठवली जाणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्याचे पैसे मिळणार आहेत। म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या काही दिवसात तुमच्या खात्यात नक्कीच पैसे मिळणार आहेत। तर त्या पुढे म्हणाल्यात की आतापर्यंत राज्यभरातून या योजनेसाठी 2,06,14,990 अर्ज प्राप्त झाले आहेत। त्यापैकी 1,47,42,476 अर्ज पात्र ठरले आहेत। तर 42,823 अर्जांची पडताळणी सुरू आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे। आपल्या बँक खात्याला आधार लिंक करून घ्यावे आणि जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा। इथे त्यांनी महत्त्वाची एक बातमी सांगितली आहे ती म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार लिंक करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहणार नाही, असे आव्हानच मंत्री तटकरे यांनी केलेले आहे। तर ही अतिशय एक महत्त्वाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेसाठी। ज्या महिला पात्र झालेल्या आहेत त्यांना लवकरच पहिला व दुसरा असा एकत्रित 3,000चा हप्ता मिळणार आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।